ओम जय गुरुदेव. आई राजा उदे बोल पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या कवळायचं चांगले. उद्या शिवजयंती आहे, तर शिवजयंती निमित्त आता मी 2 शब्द काहीतरी सांगते. तर ही जी कवड्याची माळ आहे, ही आई भवानीची कवड्याची माळ आहे. आणि ही माळ शिवाजी महाराजांनी कायम त्यांच्या गळ्यामध्ये ठेवली आणि संभाजी महाराजांनीही ही माळ कायम त्यांच्या गळ्यामध्ये होती. तर ही माळ म्हणजे ही आईची शक्ती आहे. आई आहे. आई महाराजांच्या पाठीशी उभी होती, तरीही त्यांना लढाई ही करावीच लागली. पण आईची शक्ती एवढी होती, आईच्या शक्तीच्या बळावर ते युद्ध लढले आणि महाराजांनी सर्वत्र विजय मिळवला. आणि संभाजी महाराजांनी एवढा त्रास सहन केला, त्यांचे आपल्याला बोलवतही नाही एवढं त्यांनी दुःख सहन केलं. एक एक अवयवांचं त्यांच्या अगदी प्रदर्शन मांडलं होतं. असे हे संभाजी महाराजांना माझं कोटी कोटी नमन. शिवाजी महाराजांना माझं कोटी कोटी नमन. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हे बोलून आज मला एवढा अभिमान वाटतोय. आणि हे प्रत्येकाला, हे आपल्या प्रत्येक हिंदूला हे वाटलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे जे सनातनी आहेत, जे हिंदुत्वाचं खरंच की मान राखतायत आणि हिंदू आहेत, त्यांनी ना खरंच ही गोष्ट कधी विसरली नाही पाहिजे. आज हे वीर पराक्रमी सगळे आपले होऊन गेले, त्याच्यामुळं आज आपण सुखा समाधानाने राहतोय ह्याचा सगळ्यांना जाणीव पाहिजे आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी जगलं पाहिजे. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने, की आज जे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ना, हे असंच नाही मिळालेलं. आणि ह्याच्यासाठी आपल्या एवढं देशात आपले वीर सगळे हे महाराजांनी आपल्यासाठी आणि स्त्री रक्षणासाठी एवढं जीवाचं रान करून जे आपल्याला जे हक्क मिळवून दिलेत आणि जे आपल्याला आज स्वतंत्र केले, त्याचं कायम ही जाणीव ठेवून मनुष्याने वागलं पाहिजे. आणि कधीही शक्ती ही सोबत असते, म्हणून आपण काही तसंच बसायचं नाही. तर शक्ती ही ज्या वेळेला आपण कुठलं तरी कर्तृत्व करत असतो ना, त्यावेळेला आपली शक्ती आपल्या पाठीशी उभी असते आणि ही आई भवानी आपल्या पाठीशी उभी असते. म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नसतं. आपण आपलं काम करत राहायचं, प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं आणि आई भवानी जगदंबा तुमच्या पाठीशी असणार आणि आईची शक्ती ही कायम पाठीशी असते, एवढं नक्की. आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ते हे आपल्या वीर पुरुषांचं बलिदानाने आपल्याला आज हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि आपल्याला आज एक एवढं मोठं भाग्य आहे की आपण पाहिजे तशी भक्ती करू शकतो, पाहिजे तसं राहू शकतो. त्यावेळेला मुघलांनी मंदिरं पण ठेवली नव्हती. मंदिरं पण आपले चोरून लपून ठेवावी लागत होती. आज तुम्हाला मनसोक्त भक्ती करता येते. भक्ती करा आणि सुखी जीवनाचे सगळे पर्याय मोकळे आहेत. कसलंही बंधन नाही, कसलंही त्रास नाही आणि कुठंही जाण्याला तुम्हाला बंधन नाही. त्यावेळेला देवाला जरी जायचं असेल तरी तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागत होती. आणि मंदिरं तोडले आपले कितीतरी. आज सगळं तुमच्यासाठी, सगळं पाहिजे तेवढे सगळे मंदिरं मोकळे आहेत. भक्तीसाठी तुम्हाला सदैव देवाचे दरवाजे उघडे आहेत. तर त्याचा खरंच मनुष्य जन्मात आहात तर तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या आणि खरी भक्ती करा. आणि खरंच हे आपले जे वीर पुरुष होऊन गेले, त्यांनी जे बलिदान दिले ना, त्याचं खरंच अशी मनातून त्याचे 1000 वेळा, लाख, करोड वेळा तुम्ही आभार माना. आज हे आपल्याला जीवन मिळाले त्याच्याबद्दल. आणि मी एवढंच सांगेल. आणि अजून एकदा माझ्या शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना
कोटी 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 प्रणाम. जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव.